30 एप्रिलनंतर कांद्याचे दर पार करणार 3,000 रुपयांचा टप्पा. उन्हाळ कांद्याचं उत्पादन 29% घटलं. केंद्रीय कृषी मंत्रालयाची माहिती. तर आखाती देशामध्ये उन्हाळ कांद्याला मागणी वाढली. तर भाडेवाढमुळे व्यापाऱ्यांचा कांदा निर्यातीसाठी सपशेल नकार. अनेक दिवसांपासून रडवणारा कांदा आता शेतकऱ्यांना हसवणार. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण. यासोबतच नाफेड आणि एनसेफच्या माध्यमातून एप्रिल आणि मे महिन्यामध्येच कांद्याची खरेदी करण्याचा सरकारचा निर्धार. अवकाळी पावसामुळे झालेल्या कांद्याचं नुकसान आणि उन्हाळ कांद्याला वाढलेली मागणी यामुळे कांद्याचे दर त्या ठिकाणी 3,000 रुपयांचा टप्पा पार करू शकतात. याविषयीचा अतिशय महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी जर असाल तर आपल्या चॅनलला जरूरच सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर कांद्याचे जे बाजारभाव आहेत तर कांद्याचे बाजारभाव हे कांद्याची मागणी, कांद्याचा पुरवठा, याशिवाय कांद्याचं उत्पादन आणि देशांतर्गत आणि देशाबाहेर कांद्याची निर्यात किती होते या सर्व गोष्टींवरती कांद्याचे दर हे अवलंबून असतात. आता सध्या कांद्याला नेमके काय बाजारभाव आहेत त्यावरती देखील आपण त्या ठिकाणी नजर टाकणार आहोत. मग त्यामध्ये राज्यातील महत्त्वाची बाजार समिती जिथून निर्यातीचे सगळे व्यवहार त्या ठिकाणी चालत असतात. मग यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, याशिवाय चांदवड, कळवण, संगमनेर, आळेफाटा आणि सोलापूर यासारख्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी त्या ठिकाणी 1,000 ते 1,500 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळताना चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतोय. या सर्व कांदा पिकासाठी उत्पादन खर्च जो काही येतो तो 1,800 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान येत असतो आणि त्या मानानं हे बाजारभाव अतिशय कमी असल्याचं त्या ठिकाणी दिसते. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर यंदा त्या ठिकाणी असं लक्षात आलंय की नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात तब्बल 29% घट त्या ठिकाणी नोंदवली गेली आहे. आणि शिवाय ही घट नोंदवली गेल्यामुळं त्या ठिकाणी जे कांद्याला बाजारभाव वाढणार आहेत ते देखील त्या ठिकाणी आपण लक्षात घेणं हे गरजेचं आहे. एकंदरीतच 19 मार्च ते 2 एप्रिलच्या दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याचं अतोनात त्या ठिकाणी नुकसान झालं. आणि यामध्ये राज्याच्या कृषी विभागाची आकडेवारी काय सांगते तर या नाशिकमध्ये 2.51 लाख हेक्टरवरती जी लागवड होती ती यंदा 2.25 लाख हेक्टरवरती आली. सुमारे 44,000 हेक्टरवरती कांदा पिकाचं गारपिटीनं नुकसान झालं. म्हणजे उत्पादनातसुद्धा त्या ठिकाणी सरासरी उत्पादन प्रति हेक्टर 25 टनावरून 23 टनापर्यंत आले. गेल्या वर्षीचा जो काय 58.84 लाख टन उत्पादनाचा आकडा यंदा 41.63 लाख टनावरती येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. दुसरीकडे आपण जर का निर्यातीबद्दल जर पाहिलं तर भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा कांद्याचा जो काही वाटा आहे तो 65% आहे आणि एकट्या नाशिक जिल्ह्याचा वाटा हा 90% आहे. परंतु यंदा इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्या संघर्षामुळं या निर्यातीला फार मोठा त्या ठिकाणी ब्रेक लागला आहे. पूर्वी कंटेनरसाठी त्या ठिकाणी $600 त्या ठिकाणी शिपिंगसाठी लागायचे, परंतु ते आता वाढून तब्बल $7,500 त्या ठिकाणी आता शिपिंगसाठी लागत आहेत. म्हणजे एका कंटेनरमध्ये 30 मेट्रिक टन कांदा त्या ठिकाणी असतो. त्यामुळे इतका खर्च करून निर्यात करणं हे व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी परवडत नाही. आणि देशभरात उत्पादन जे काय आहे ते आता 11% घटणार असा जो काय अंदाज आहे तो भारताच्या केंद्रीय कृषी मंत्रालयाने त्या ठिकाणी वर्तवलेला आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जमेची बाजू त्या ठिकाणी मानली जाते आणि म्हणूनच त्या ठिकाणी कांद्याच्या दरामध्ये येत्या काळामध्ये मोठी वाढ त्या ठिकाणी होऊ शकते असं त्या ठिकाणी सांगितलं जाते. याशिवाय त्या ठिकाणी नाफेड आणि एनसेफच्या माध्यमातून देखील कांद्याची खरेदी यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये करण्याचा सरकारचा निर्धार आहे. परंतु प्रत्यक्षात खरेदी जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी या गोष्टीवरती विश्वास ठेवणं हे त्या ठिकाणी फार चुकीचं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का उन्हाळी कांदा जर असेल आणि तो तुम्ही जर बाजारामध्ये विकण्यासाठी आणणार जर असाल तर रोजच्या बाजारात कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो. उन्हाळी कांदा हा 6 ते 7 महिने त्या ठिकाणी आपण साठवून ठेवू शकतो. कारण हा जो काही कांदा आहे तो याची टिकवण क्षमता त्या ठिकाणी जास्त असते. त्यामुळे जसं जसं बाजार वाढेल तसं टप्प्याने कांदा जर का तुम्ही विकला तर भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणी याचा फायदा हा नक्की होईल.